सजन. इकडे जाते पण माकडं भरपूर आहेत. वाघोबा मंदिर आहे. इकडनं आपल्या ट्रेक चालू होते त्याच्या मागून ते तिकडनं स्टेप चालू होत आहे. जय वाघोबा देवा. मित्रांनो इकडे जर आले ना ट्रेकिंगला तर हे माकडांपासून थोडं सावधान राहा. आपले सामान सांभाळून ठेवा. मुख्यतः खाण्याचे पदार्थ त्याचे ते मागे लागू शकतात किंवा ते खेचून घेऊ शकतात हातातून आणि कधी आक्रमकही होऊ शकतात. कारण की ते मोठ्या ग्रुपमध्ये तुम्ही बघू शकता. मी 4 जण आहे. मी गणेश, पंकज, साहिल आणि शिवा. म्हणजे पहिले हो लगा. सिंपल रस्ता आहे. मंदिर आहे. त्या मंदिराच्या मागून इथून पायऱ्या चालू होतात आणि सिंपल ट्रेक आहे. 1.5-2 तासाचा ट्रेक आहे. 1.5 तासाचा आहे. हे बघा माकडं आहेत. सांभाळून राहा. पालघर वाडा रोड आहे तो. सीट बाजूला पूर्ण जंगल आहे. एकच रस्ता आहे. तुम्ही नाही बरोबर ना पंकज. भरपूर दिवसांनी ट्रेक करतोय. मग थोडं दम लागल्यासारखं वाटतंय पण सोपा ट्रेक आहे. बिगिनर्ससाठी पण चांगला आहे ट्रेक. फॅमिलीला पण घेऊन येऊन अशा स्टेप्स आहेत. इकडेच आमच्या एका मित्राला झोपाळा मिळालेला आहे. नॅचरल झोपाळा. आता तो झोका घेत आहे. कमॉन पाय स्ट्रेट ठेव. हवेत ठेव पाय. भारी. तीच तर मजा आहे ट्रेकिंगची. फास्ट कर ना. नॅचरल झोपाळ्याला काय बोलतात? झुले को क्या बोलते? स्विंग. इथून आपण आलो कालदुर्ग किल्ल्यासाठी. आता हा पहिला पॅच लपतो म्हणजे हा पठार आहे. इथं थोडा आपण रेस्ट करू शकतो. तर ऊन असणार आहे. सकाळी आले तर चांगलीच गोष्ट आहे. कारण की इकडून जो व्ह्यू दिसणार आहे तो अतिशय भारी आहे. तो सुंदर व्ह्यू दिसणार आहे. बघू शकतात. मी कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करत होतो. माझे मित्र ऑलरेडी पुढे गेलेत. हा बघा अतिशय भारी व्ह्यू दिसतो. जंगल आहे. तो पालघर वाडा रस्ता आहे. पालघर वाडा रस्ता समोरून डोंगराचा व्ह्यू आहे आणि तो आपला किल्ला आहे कालदुर्ग किल्ला. आपल्या तिकडे टोकावर जायचं. तिकडे झेंडा लावला आहे. तिकडे जायचं आहे. चला तर चलो. हा ॲक्च्युली चढण आहे तो कालदुर्ग किल्ल्याचा. दुसऱ्या डोंगरावरून मेन डोंगरावर होतो या रीफवरून. या या हे आहेत पंकज आमचे मेन ट्रेकर.
आहे पाण्याची टाकी खराब केली आहे सरांनी, पण तो स्टेल वगैरे आलेत. बारिश ऊपर तक पाणी. आता आपण कालदुर्गच्या टॉपला आलोय. हा कालदुर्गचा टॉप आहे. आपण कालदुर्गच्या टॉपला चाललो आहोत. जय शिवराय. हा कालदुर्ग किल्ल्याचा टॉप आहे, टॉपचा सरफेस. हा कालदुर्ग किल्ला आहे. तिथून तुम्हाला तांदूळवाडी किल्ला दिसतो तिकडे, तो तांदूळवाडी किल्ला आहे. इकडे कोहोज किल्ला आहे, तो रोड आहे. इथे पालघर MIDC दिसते. पाण्याची टाकी आहे पण सुकलेली आहे.